नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर सर्वांचे स्वागत आहे. आपल्या देशामध्ये मुलींच्या जन्मदरात सातत्याने घट होत असून पुणे शहरामध्ये दर 1,000 पुरुषांमागे महिलांचे प्रमाण अवघे 938 इतके आहे. दरहजारी महिलांचे प्रमाण वाढवणे आणि स्त्रीभ्रूण हत्येला पूर्णपणे रोखणे या उदात्त उद्देशाने स्थायी समितीच्या मान्यतेनंतर पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागामार्फत लाडकी लेक मुली दत्तक योजना सुरू करण्यात आली आहे. मुलगी ही कुटुंबाचा अभिमान असून तिच्या शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आर्थिक सुरक्षिततेची पायाभरणी करणे हा या योजनेचा मुख्य हेतू आहे. या योजनेच्या आर्थिक लाभाची रचना अतिशय महत्त्वपूर्ण आहे. एप्रिल 2013 नंतर किंवा सन 2013-2014 या आर्थिक वर्षापासून जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुलीमागे पालकांनी किंवा लोकसहभागातून जमा केलेली रक्कम ₹10,000 आणि पुणे महानगरपालिकेचा हिस्सा ₹20,000 अशी एकूण ₹30,000 ची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेत किंवा डाक विभागाच्या दामदुप्पट योजनेमध्ये गुंतवली जाते. तसेच जर पालकांनी एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली, तर पालकांची जमा रक्कम ₹10,000 आणि पुणे महानगरपालिकेचा दुपटीने मिळणारा हिस्सा 40,000 अशी एकूण 50,000 ची रक्कम राष्ट्रीयकृत बँकेमध्ये मुलीच्या नावे दामदुप्पट योजनेत गुंतवली जाते. ही रक्कम मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिच्या उच्च शिक्षण, लग्न आणि भवितव्यासाठी वापरता येते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वपूर्ण अटी पाळाव्या लागतात. सर्वप्रथम, अर्जदाराचे पुणे महानगरपालिका हद्दीत किमान 3 वर्षांपासून वास्तव असणे आवश्यक आहे. यासाठी रेशनिंग कार्डची झेरॉक्स प्रत, मिळकत कर पावती किंवा लँडलाईन टेलिफोन बिल अथवा लाईट बिल जोडणे गरजेचे आहे आणि हे पुरावे नसल्यास 3 वर्षांचा अन्य वास्तव्याचा पुरावा द्यावा लागतो. कुटुंबाचे सर्व मार्गांनी मिळणारे वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे. झोपडपट्टी व्यतिरिक्त रहिवाशांनी तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडील उत्पन्नाचा दाखला सादर करावा. तर झोपडपट्टीतील रहिवाशांनी शेजार समूह गटाचा उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2013 व त्यानंतर जन्माला आलेल्या मुलींसाठीच ही योजना लागू असून सन 2014-2015 या आर्थिक वर्षापासून अपत्याचा जन्म झाल्यापासून 1 वर्षाच्या आत प्रस्ताव सादर करणे बंधनकारक आहे. एका कुटुंबातील जास्तीत जास्त 2 मुलींसाठी या योजनेचा लाभ घेता येतो आणि अर्ज केल्याच्या दिनांकानंतर कुटुंबातील अपत्यांची संख्या 2 पेक्षा अधिक नसावी. मित्रांनो, या योजनेअंतर्गत जमा झालेली संपूर्ण रक्कम मुलगी 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतरच तिला हस्तांतरित केली जाते, ज्यामुळे तिच्या उच्च शिक्षणाला किंवा भविष्याला मोठा आधार मिळतो. आता पाहूया यामध्ये पालकांचा हिस्सा कसा जमा करायचा. या योजनेसाठी ₹10,000 ची वर्गणी पालकांनी स्वतः जमा करायची असते. परंतु जर पालकांची आर्थिक परिस्थिती नसेल, तर ज्या वस्तीत किंवा भागात मुलगी जन्माला आली आहे, तिथले स्थानिक महिला मंडळ, बचत गट, स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ किंवा स्थानिक गणपती मंडळ ही वर्गणी गोळा करू शकतात. त्यांनी ही वर्गणी गोळा करून लाभार्थ्यांची यादी पुणे महापालिकेकडे सुपूर्द करायची असते आणि अर्ज मंजूर झाल्यानंतरच ही रक्कम पुणे महानगरपालिकेकडे जमा करावी लागते. कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेबाबतही विशेष नियम निश्चित करण्यात आले आहेत. जर 2 मुलींनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली असेल, तर 30,000 आणि फक्त एका मुलीनंतर कुटुंब नियोजन केल्यास 50,000 ची रक्कम गुंतवली जाते. एका मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या पतीचे वय 22 ते 40 वर्षांच्या दरम्यान आणि पत्नीचे वय 19 ते 35 वर्षांच्या आत असावे. दुसऱ्या मुलीच्या वेळी अर्ज दाखल करताना दुसऱ्या मुलीचा जन्म झाल्यापासून 1 वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली असावी. ही शस्त्रक्रिया शासनमान्य किंवा पुणे मनपाच्या दवाखान्यात झालेली असावी आणि त्याचे शासकीय प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. जर पहिल्या अपत्यानंतर या योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर कुटुंब नियोजन प्रमाणपत्राची आवश्यकता नसते, मात्र तसे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. या योजनेची रक्कम मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला दिली जाते. परंतु जर मुलीचा 18 वर्षांच्या आत विवाह झाला, तर पालकांनी जमा केलेली रक्कम तसेच पालिकेची रक्कम पुणे महानगरपालिकेकडे जमा होईल व अर्जदारास त्यावर कोणताही हक्क सांगता येणार नाही. दुर्दैवाने 18 वर्षांच्या आत मुलीचा मृत्यू झाल्यास ती रक्कम पालकांना दिली जाते. या योजनेसाठी 10,000 ची वर्गणी पालकांनी स्वतः जमा करावी लागते किंवा स्थानिक महिला मंडळ, बचत गट, स्वयंसेवी संस्था किंवा तरुणबाई गणपती मंडळांनी ही वर्गणी गोळा करून यादी महापालिकेकडे सुपूर्द करून अर्ज मंजूर झाल्यानंतर ती रक्कम पालिकेकडे जमा करावी लागते. अर्जासोबत ₹100 च्या स्टॅम्प पेपरवर दिलेल्या नमुन्याप्रमाणे प्रतिज्ञापत्र सादर करणे बंधनकारक आहे. तसेच सर्व आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून संलग्न करणे गरजेचे आहे. अटी व नियमात न बसणारे किंवा अपूर्ण अर्ज नाकारण्याचा पूर्ण अधिकार मुख्य समाज विकास अधिकारी, समाज विकास विभाग, पुणे महानगरपालिका यांच्याकडे राहील. या योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन आहे. ऑनलाईन अर्ज 27 एप्रिल 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत dbt.pmc.gov.in या संकेतस्थळावर भरायचे आहेत. अधिक माहितीसाठी तुम्ही पुणे महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाशी संपर्क साधू शकता किंवा 1800103022 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करू शकता. ही माहिती तुमच्या नातेवाईक आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.